नमस्कार मित्रांनो, मी आता इगतपुरीमध्ये आहे आणि इथे सकल आदिवासी समाजाच्या वतीनं कंत्राटी शिक्षक भरतीच्या विरोधात आणि जे चतुर्थ श्रेणीचे जे काही जागा आहेत त्या भरण्यासंदर्भात एक मोठा मोर्चा इथून मार्गक्रमण होताना मला दिसला आणि मागण्या खूप जेन्युइन आहेत. सरकारची या संदर्भात काय काय भूमिका आहे या संदर्भात या संघटनेचे नेतृत्व करणारे काही तरुण मंडळी आहेत, ही सगळे आपल्याशी बोलणार आहेत. काय काय विषय तुमचे, कशाला मागण्या तुमच्या? सर, प्रथम मागणी आमची अशी आहे की 21 मे 2025 ला आदिवासी विकास विभागामध्ये 1791 पदांची जे खासगीकरण बाह्य स्वतः शिक्षक पद भरती केली आहे ती पहिली आमची त्याला विरोध आहे म्हणून आम्ही निघालो आहे. आणि चतुर्थ श्रेणीचे जे बाह्य स्वतःची प्रक्रिया आहे मृत पद ते आम्हाला जीवित करायची आहेत. कारण आदिवासी विकास विभाग ही 24 तास शाळा चालणार आहे आणि कंत्राटीने चालणार नाही. म्हणून याच्यानं अनेक विषबाधासारखे प्रकरण आणि मृत्यूचे प्रकरण झालेले आहेत. त्याची दखल घेऊन आणि आमच्या गेलेल्या नोकऱ्या यासाठी आम्ही हा मोर्चा राजभवनाकडे घेऊन निघालो आहे. म्हणजे बाकीचे मोर्चे मंत्रालयावरती निघतात, हा मोर्चा राजभवनावरती. तुम्ही राजभवनावरती मोर्चा काढण्याचं वेगळं कारण काय आहे? सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आदिवासी विकास विभागाचे मंत्री महोदय 9 वेळा चर्चा केली आहे. 9 वेळा चर्चा झाली आहे? यस सर. बर. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी 25 मिनिटं बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना 2 वेळा पुन्हा निवेदन दिले आणि दोन्ही डेप्टी सीएम उपमुख्यमंत्री महोदय यांनाही 2 वेळा भेट झाली आणि आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा या सर्वांशी बोललेत. तरीही आमचा मार्ग सुटत नाही. म्हणून आमचं महाराष्ट्र शासन सरकार मंत्रालयावरती विश्वास नाही. म्हणून आदिवासींचे पालक राज्यपाल महोदय यांच्याकडे आम्ही चाललो आहे. ओके. कायद्याचा असा अभ्यास असला पाहिजे, तुम्ही कोणाकडे मागणी करायची हे प्रॉपर तुम्हाला माहित असलं पाहिजे. राज्याचे जे राज्यपाल असतात त्यांच्याकडे आदिवासी विभाग आहे, म्हणजे सगळ्या आदिवासींचे कल्याणकारी योजना आहेत. आणि सरकार कसं असतंय, सांगताना असे ढोल वाजून सांगतात की राज्याच्या देशाच्या बजेटच्या 11% 13% एवढं मोठं बजेट आम्ही फक्त आदिवासी समाजाच्या विकासासाठी वर्ग करत असतोय किंवा त्यांच्या शाळा, त्यांच्या नोकऱ्या किंवा त्यांच्या उत्कर्ष आम्ही खर्च करत असतो. नक्की वास्तव काय हो, खरोखर असं आहे? येस सर, तसंच आहे. आता बघा, ही जी टोपली दिसते यामध्ये आम्ही मागच्या महिन्यामध्ये जी पेसा क्षेत्रातल्या ग्रामपंचायत आहेत त्यातून ठराव घेतलेले आहेत की त्या पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही खासगीकरण करू शकत नाही. आधी तुम्हाला तिथल्या ग्रामपंचायतचा पेसा क्षेत्रानुसार अधिकार आहे, त्यांचा तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. परंतु असं काही त्यांनी केलं नाही आणि म्हणून सकल आदिवासी समाजाने ह्या सर्व बांधवांनी तिकडे महापंचायतीमध्ये जवळपास 1000 ते 1200 सरपंच महोदयांना बोलवलं आणि एकमताने एक विचारण ठराव मंजूर करून घेतला की बाह्य स्रोत प्रक्रिया खासगीकरण ही आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये नको. मित्रांनो, देशामधील सर्व जे फुल पगारी माणसं आहेत त्या सगळ्यांना काढण्याचा जो डाव फुल अधिकारी लोकांनी चालू ठेवलेला आहे आणि हे सगळं कंत्राटीमध्ये घ्यायचं आणि जिथे एखाद्या तरुणाला, होतकरू माणसाला 1,00,000 -1.5 लाख रुपये पगार मिळू शकतो त्याला 28,000 रुपये द्यायचं आणि त्याची पिळवणूक करायची, त्याला बेटबिगारीमध्ये आणायचं, त्याचं संपूर्ण भविष्य हे टांगणीला लावायचं. मला वाटतं इंग्रज आणि मोगल याच्यापेक्षा हे काही वेगळं धोरण मला दिसत नाही. त्यामुळे आपण स्वातंत्र्य मिळाले, 75 वर्ष स्वातंत्र्याला झालेत, फक्त हे आपण फक्त असं ऐकायचंय बरं का, अशा गप्पा ऐकायच्यात, वास्तवामध्ये काहीच नाहीये. दरवेळी आदिवासी विभागाला खूप चांगला निधी देतात आणि नंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी पळवतात, वळवतात. याच्याबद्दल तुमची काय मागणी? एक सांगायची मुळाची गंमत झाली ना तर दाखवताना फार मोठं असं चित्र दाखवतात की या सरकारला आदिवासी समाजाचा फार कळवळ आहे. सांगायचं कळवळ आहे आणि हळूच काढून घ्यायचं आणि मग गाजरी द्यायचं नाही. बर. म्हणजे दाखवताना भोपळ्यासारखं दाखवायचं आणि शेवटी ठेवताना आवळ्या एवढं ठेवायचं. बरोबर. त्यांनी काय आदिवासी समाजाला एक पर्यायी माणूस म्हणून ठेवलेला आहे. आज यांना जागा पाहिजे आदिवासींची, पाणी पाहिजे आदिवासींचं, आणि मग आदिवासींना त्यांचा अधिकार नको का नको आम्हाला हा मग तोच राहिला ना. यांचं रक्त सुद्धा काही भागांमध्ये, गडचिरोली वगैरे त्या भागांमध्ये अजून पण आदिवासी समाजाचे लोक रक्त काढतात आणि विकतात आणि मग आपलं पोट भरतायत, अशी कंडिशन आहे. म्हणजे आज आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ह्याच कंडिशन. म्हणजे 75 वर्षानंतर ही परिस्थिती असेल की आदिवासी बांधवांना स्वतःचं रक्त विकून स्वतःचं पोट भरायला लागतं, तर याच्यापेक्षा दुष्ट शासन किंवा याच्यापेक्षा लोकांचं नुकसान करणारे शासन कुठलं असू शकतं? लोक जे नक्षली बनतात, लोक जे गुन्हेगार बनतात, लोक जे समाजकंटक बनतात, त्याच्या मागे पोट आणि त्याच्या मागे रोजगार हे खूप मोठं कारण असतं. त्यामुळे कोणत्याही सरकारचं हे धोरण असलं पाहिजे की लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला इथे याच्यामध्ये फोटो दिसत आहेत मित्रांनो, सगळ्या बहुजन महापुरुषांचे पण दिसत आहेत. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आजही 400 वर्षानंतर जे लोकांना आपलं वाटतं त्याला कारण एकच आहे, रयतेस पोटास लावणे आहे. मला सर्वांना पोटाला लावायचं आहे, मला सर्वांच्या हाताला काम द्यायचं आहे. हे शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचं धोरण आहे
त्याच्यावरतीच राज्य सरकार चालली पाहिजे, देश चालला पाहिजे. दुर्दैवाने हे सगळे पक्षाचे सगळे पुढारी लोक निवडणुकीत शिवाजी महाराज, निवडणुकीत बिरसा मुंडा, निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर, निवडणुकीत महात्मा ज्योतिबा फुले आणि निवडणूक झाल्यानंतर ते पेटीमध्ये, मी कचरा पेटीत म्हणणार नाही, पण त्यांची धोरणच अशी येतं की महापुरुषांचा फक्त वापर करायचा आणि नंतर त्यांचे विचार कचरा कुंडीत टाकायचे. त्याच्यामुळे आज या देशामध्ये बेरोजगारी, बेकारी एवढी वाढलेली आहे की तुम्हाला 1791 बरोबर ना, 1791 शिक्षकांना आणि चतुर्थ श्रेणीतील शेकडो कर्मचाऱ्यांना आज राजभवनावरती मोर्चा काढावा लागतो. सर सरकारला सरकारला सुप्रीम कोर्ट सांगताय का ह्या देशाचे मूळ मालक आदिवासी आहेत, ह्या जलजंगल जमिनीचे मालक आदिवासी आहेत, मग या सरकारला का मान्य नाही ते? आज आदिवासी समाजाचा जागा हे भाड्यातत्वावर द्यायला निघालेत. म्हणजे आदिवासी समाजाचाच जागा का? तुम्ही जनरल लोकांच्या जागा द्या ना. पहिले फक्त 3% जागा इतर लोकांच्या होत्या, आज फक्त 3% जागा आदिवासींकडे उरल्यात. आज जंगल 3% पहिले आदिवासीच्या घेतले, आता 3% शिल्लक राहिल्यात आणि त्याच्यावरती पण अन्याय चालू आहेत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. बोगसांनी ज्या चुकीच्या पद्धतीने दाखले काढले, त्या नोकऱ्या पण बळकवल्या, लाखो संख्येमध्ये तशा आहेत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय का यांच्या त्या जागा खाली करा आणि यांना भरा, तरी शासन त्याच्यावरती निर्णय देत नाही. आणि यांना फक्त एक किरकोळ मुद्दा आहे यांचा, वर्ग 3 वर्ग 4चा, हा सोडू शकत नाही. तर मग लाखो संख्येने जे आमच्या नोकऱ्या बळकावल्या त्या कधी आम्हाला मिळतील? जीवनामरणाचे प्रश्न कधी सोडवणार? सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय, निकाल लागलाय, तरी सरकार त्या जागा खाली करत नाही आणि आम्हाला तिथं आमचे तोरणा रुजू करत नाही. कशी आहे देशामध्ये लोकशाही? सुप्रीम कोर्टाचे आदेश जर हे मानत नसतील राज्यकर्ते, तर मला वाटतं अशा राज्यकर्त्यांना आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि सरकार काय करतंय, आम्ही काही आवाज उठवायला निघाला का पोलीस प्रशासन पुढे करतंय. आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला आश्वासन देते की आम्ही करू. आता 3-4 वेळा दादांनी सांगितलं का झाल्यानंतर मग आम्ही करायचं काय? आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय का जर आम्हाला ह्या दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत जर आम्हाला तिकडनं पत्र आलं नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन. 2च दिवस नंतर मुंबईला जाणारं पाणी आणि रेल्वे रस्ता रोखणार 2च दिवसात. मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे पाणी आणि ते आमच्या हक्काचं आहे. इथून पूर्ण आमचं ट्रायबल एरिया आहे, आदिवासी भाग आहे आमचा. इथून आमच्या समाजाला एक आव्हान केलं तरी पूर्ण समाज रस्त्यावर येईल. आम्ही ते आज उद्या 2 दिवसात जर तिकडनं आम्हाला काही रिप्लाय आला नाही तर आम्ही पहिले रेल्वे रस्ता आणि जाणारं पाणी अडवणार. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार. आणि यांना मी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी पण म्हणायला हरकत नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. ह्या आमच्या आदिवासी विकास विभागाचं म्हणणं होतं की आम्ही गुणवत्ता देतोय. सर 16 जून पासून शाळेत शिक्षक नाही. 16 जून पासून आता ऑक्टोबर आला ना. 2300 लोक बाहेरच बसलोत. आधी म्हणले तुमच्यात गुणवत्ता नाही आणि कंपनीला टेंडर पास झाले तेव्हा ते आदेश आम्हाला दिले. कोणामध्ये गुणवत्ता नाही? आमच्यात देशाचे मालक म्हणायचं आम्ही मालक कसे चालू देशाचे. आणि ते पण IAS लोकांनी आमच्या मुलाखती घेतल्या, व्हेरीफाय करून आम्हाला कामाला घेतलं. आमची 2-2, 5-5 वर्ष 10-10 वर्ष सेवा झाली. आम्ही याच्यात 100% गुणवत्ता दिल्या. आधीच्या मंत्री महोदयांनी आम्हाला शाबासकी दिली, आमची पगार वाढ केली. आणि ही लोक म्हणतात तुमच्यात गुणवत्ता नाही. ठीक आहे, आम्ही मान्य केलं आमच्यात गुणवत्ता नाही, परंतु ज्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कंपनीला कंत्राट पास झालं त्यावेळेस आम्हालाच आदेश आले. आमदारांची काय गुणवत्ता असते? आता ते आम्हाला हे म्हणायचं आहे. आमचा आदिवासी आमदार तर 3री पास. बरोबर. तुम्ही फक्त आदिवासी विभागाबद्दल बोलले, पण तुम्हाला आणखी लोकशाहीची थट्टा सांगतो. पुढच्या वर्षी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आहेत. तुम्हाला पदवीधर मध्ये मतदान करण्यासाठी किमान ग्रॅज्युएट असणं मतदाराला कंपल्सरी, पण आमदार म्हणून उभं राहण्यासाठी अंगठा छाप्पन चालतो. हा, मग तिथं गुणवत्ता कुठे तुमची? म्हणजे सभागृहातले 288 बसवलेत बोके, म्हणजे विधानसभेत, आणि 78 बोके तिकडे आहेत. त्यांचं पण पहिले शिक्षण बघा ना, त्यांची गुणवत्ता काय आणि त्यांची लायकी असती तर आज तुम्हाला मोर्चा करावा लागला असता का? आणि म्हणून सगळे समाज करतायत बरं का. म्हणून सर या महाराष्ट्राचं खासगीकरण करत असते, मी देशाबद्दल बोलणार नाही. खासगीकरण करणारी कोणती यंत्रणा? राजकीय यंत्रणा. हो. आपण आधी, मला तर असं आपल्या मधून सांगायचं वाटतं की आपण सगळ्या जनतेला सांगू, लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य हे दोघे खासगीकरण करूयात ना आपण. क्या बात आहे. आमदार खासदारांचं खासगीकरण करूयात. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणते ना मला आमदार व्हायचं, मला आमदार व्हायचं. 1 महिना तू आमदार, 1 महिना तू, 1 महिना तू, सगळे समाधानी. रोटेशन टाइप. सबको मौका, म्हणजे सबका साथ सबका विकास. कसं हा, सबको आमदार बनने का मौका मिलेगा, सबको खासदार बनने का मौका मिलेगा. आणि मागणी जर वाढली, म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न वाढला ना, तर आपण आठवडा वाईज करू रोटेशन. चालते. म्हणजे वर्षात आहे ना, म्हणजे मला पण आमदार व्हायला. म्हणजे वर्षामध्ये जवळपास 54 आठवडे असतात, तर एका वर्षात 54 लोकांना आमदार करता येईल. 5 वर्षामध्ये म्हणजे 5-5 25 जवळपास 250 लोकांना आमदार करता येईल. महाराष्ट्रात कोणीच गरीब राहणार नाही सर. मग
ही चांगली गोष्ट आहे, कोणीच गरीब राहणार नाही. आयडिया भारी बरं का. हा. कोणीच नाही. एकदा आमदारचा टॅग लागला ना मरेपर्यंत पेन्शन मग कोणीच गरीब राहणार नाही. कोणताही आमदार खासदार मरत नाही बरं का. हो. कारण पेन्शन मिळते म्हणजे मोठं कशाला पाहिजे? मग तो दवाखान्यात जातो. बरं. रोजगार तर मिळेल. आणि आमदार खासदार मरत का नाही माहितीये का, ते आजारी पडला तर त्याला सगळं हॉस्पिटल फ्री आहे. फार म्हणजे हार्ट बदलता येतं, किडनी बदलतं, लिव्हर बदलता येतं, पण यांचे विचार कोणी बदलायचे? बरोबर. त्यामुळे पेन्शन आहे बरं का. एकदा आमदार झालं 50 रुपये पेन्शन आहे, मरेपर्यंत इन्शुरन्स आहे. बरं तो मेला त्याच्या बायकोला इन्शुरन्स आहे. बरं बायको मेली त्याच्या पोराला इन्शुरन्स आहे. बरं एवढं काय होत नाही तर ना तो आमदार होतोय परत. म्हणजे परत चाललंय. त्यामुळे तुमची मागणी विचार करण्यासारखी आहे. दर आठवड्याला आपण एक आमदार बदलला पाहिजे आणि ही रोटेशनची मागणी आपण करूया. आणि म्हणून सर आमदारकीला आता वेळ आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, आम्ही नारा दिलेला आहे. आमचं जर खासगी रद्द करणार नसाल तर पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सुद्धा खासगीकरण करा. बघा लोक शिकल्यानंतर कशा प्रकारे विचारांमध्ये परिवर्तन येतं, क्रांती होऊ शकते, या प्रकारे येऊ शकतं. जर तुमच्या मनात अशी काही क्रांतीचा विचार असेल तर मी सनई चतुर्वेदी शासन या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहे. तुमच्यामधल्या प्रत्येक क्रांतिकाराला तिकीट द्यायची जबाबदारी माझी. 100% सर. 100% मी पहिला इच्छुक आहे सर. पक्षाचं अधिकृत तिकीट मी तुम्हाला इथे रस्त्यावर उभा राहून सांगतो की तुम्हाला रस्त्यावर येण्यासाठी सरकारचे जे धोरण आहे त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती उभे आहात आणि त्या रस्त्यावर उभं राहूनच मी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी तयार आहे. हे प्रस्तावित पक्ष कोणत्याही गरीबाला तिकीट देत नाही. ते फक्त मुलाला, मुलीला, जावयाला, भाच्याला तिकीट देतात. 4च क्रायटेरिया असतात तिकीट द्यायचे. बरोबर. त्याच्या वेगळा क्रायटेरिया आपण घेऊ. जो गरीब आहे, जो आदिवासी, दलित आहे, उपेक्षित, शोषित आहे त्याला तिकीट द्यायची जबाबदारी माझी. कारण मी त्या जिजाऊंचा, शिवाजी महाराजांचा वारसदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की त्यामुळे या महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकऱ्यांनी आणि शिकलेल्या पोरांनी ज्याला खासगीकरणाला, कंत्राटीकरणाला विरोध करायचे त्या सगळ्यांना या सभागृहात बसवणं, त्या म्हणजे जी राजाची खुर्ची आहे ना, जिथून प्रशासकीय निर्णय घेतले जातात, तिथं जेवढे आपला माणूस बसेल. म्हणजे आतापर्यंत किती आदिवासी मुख्यमंत्री झाले तो? आतापर्यंत किती आदिवासी पंतप्रधान झाले तो? आता द्रौपदी मुर्मू यांना केले ते पण आपले नामधारी रबर स्टॅम्प टाईप केलेले की मॅडम ह्याच्यावर सही करा, त्याच्यावर सही करा. बरोबर ना. असं चालणार नाही. आपण शिकलेल्या लोकांनी हे देश, हे राज्य आणि ह्या सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या पाहिजेत. कारण आपण शिकलोय, आपल्याला लिहिता वाचता येतंय, आपल्या अधिकारांसाठी आपण लढू शकतो, भांडू शकतो. आणि त्यामुळे सकल आदिवासी समाजाच्या या मोर्चाला माझा व्यक्ती म्हणून आणि मी एका राष्ट्रीय पक्षाचा, सनई चतुर्वेदी शासन पक्षाध्यक्ष म्हणून पूर्ण पाठिंबा आहे. आणि तुम्हाला जिथे ते गरज पडेल मी राजभवना पण तुमच्यासोबत यायला तयार आहे, जिथे जे तुम्हाला गरज पडेल. आणि तुम्हाला माहिती आहे की मी एकदा व्हिडिओ काढल्यानंतर काय होत असतं, सरकारला GR काढावे लागतात. काल पण मी ट्रॅफिकचा फक्त फेसबुक लाईव्ह केले तर 10 मिनिटात सगळं दानादन ट्रॅफिक क्लिअर झालेले. त्यामुळे सरकारला जाग करण्यासाठी जो तुम्ही मोर्चा काढलेला आहे, हा मोर्चा सकल आदिवासी समाजाला न्याय देईल. आणि जिथे जिथं कंत्राटी भरती चालू आहे त्या सगळ्याच तरुणींना न्याय मिळेल. त्यामुळे तुम्ही सगळे बहुजन महापुरुषांना जे घेऊन चाललेले त्या बहुजन महापुरुषांच्या आशीर्वादाने, जसं बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या विरुद्ध मोठा लढा केला आणि इंग्रजांना पण हुसकावून लावलं, तसं भ्रष्ट प्रशासनाला आणि दुष्ट हे जे आमदार खासदार आहेत जे सगळे खाजगीकरण करत चाललेत त्यांना सद्बुद्धी मिळण्यासाठी, त्यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही मोर्चा काढलेला आहे. याला आमचा पाठिंबा आहे. आणि तुमची आयडिया खूप छान आहे. आमदार खासदारांचं सुद्धा खाजगीकरण झालं पाहिजे. आणि दर आठवड्याला नवीन आमदार, नवीन खासदार निवडला पाहिजे. म्हणजे एक आठवड्यात तुम्ही आमदार खासदार व्हा, आयुष्यभर पेन्शन घ्या, अशी योजना आपण लावा. टेन्शन नको, पेन्शन पाहिजे. धन्यवाद. नो वर्क नो मिस्टेक.